कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी. विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे. कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे. कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स, प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस, तेही एकाच ठिकाणी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8208500041 आणि 9822551153. धन्यवाद. ओके, नमस्कार. आज दिनांक 17 डिसेंबर रोजी शाळेमध्ये बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानाबरोबरच त्यांना आर्थिक आणि व्यावहारिक ज्ञान होण्यासाठी शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यातीलच हा एक उपक्रम म्हणजे आनंद बाजार. या ठिकाणी फळांपासून तर पालेभाज्यापर्यंत, खाण्याच्या पदार्थापासून तर विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपयोगात जे येणारी स्टेशनरी आहेत, असे प्रत्येक प्रकारचं स्टॉल त्या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांनी मांडण्यात आले होते. साधारणतः 52 प्रकारचे स्टॉल होते. त्यामध्ये भाजीपाला होता, स्टेशनरी होती, त्यानंतर तुमचं खाऊगल्ली होती. असे वेगवेगळ्या स्टॉलवरती शाळेतील जवळजवळ 1000 विद्यार्थ्यांनी एक आनंद बाजारचा एक आगळा वेगळा असा उपक्रम आणि त्यामध्ये त्यांचा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग त्या ठिकाणी होता. साधारणतः ह्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी जो आले त्या वस्तूसाठी लागणारा खर्च, त्यांना मिळालेले रक्कम आणि शिल्लक राहिलेला नफा, असा हिशोब जेव्हा आम्ही शेवटी बघितला तर अक्षरशः काही मुलांना 1400 रुपयेपर्यंतचा नफा त्या ठिकाणी झालेला आहे. आणि कमीत कमी 165 रुपयाचा नफा, म्हणजे 165 ते 1400 रुपयेपर्यंतचे जे विद्यार्थ्यांना आजच्या या आनंद बाजारामधून नफा मिळालेला आहे. यातून एक विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहारामध्ये जेव्हा आपण बाजारात जातो, एखादी वस्तू खरेदी करतो, त्या खरेदीसाठी लागणारे पैसे, दुकानदाराला दिलेले पैसे, परत आपल्याला दुकानदारांनी पैसे परत किती केलेत, याचा एक ताळमेळ आणि हिशोब या आनंद बाजारातून विद्यार्थ्यांना मिळत असतो. खरेदी किंमत, विक्री किंमत आणि शिल्लक राहिलेली रक्कम, यालाच आपण काय म्हणतो, नफा. विद्यार्थ्यांना नफा तोटा ही संकल्पना देखील या आनंद बाजारातून विद्यार्थ्यांना दृढ होते. आणि असे अनेक नवनवीन उपक्रम विद्याप्रबोधिनी प्राथमिक शाळेमध्ये आम्ही राबवत असतो. कालच इयत्ता 1 ते 10वी, नर्सरी ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी, जवळजवळ 1000 विद्यार्थी वनभोजनासाठी आम्ही राष्ट्रसंत श्री सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रम या ठिकाणी पायी चालत नेलेत. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर विद्यार्थ्यांचा चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो एकदम आगळा वेगळा आनंद होता. मनसोक्त विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आनंद घेतला. त्या ठिकाणचे ट्रस्टी अंत्रे साहेब यांनी मंदिराच्या जो काही कारभार आहे त्या कारभाराविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. छानपैकी विद्यार्थ्यांनी मनोभावे दर्शन घेतलं. त्या ठिकाणी आरती झालीत. आणि वनभोजन म्हणजे एक रानामध्ये, वनामध्ये जाऊन आगळं वेगळं असं जेवण घेणे, यालाच वनभोजन असे म्हणतात. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना खेळासाठी भरपूर मोठं असं मैदान होतं. मैदानावरती मुलांनी उड्या मारल्या, नाचले आणि परत पायी या ठिकाणी शाळेमध्ये आम्ही त्या दिलेल्या वेळेमध्येच अगदी शाळेमध्ये पोहोचलो. आणि तेवढ्याच जोमाने आज परत, काल एवढं लांब चालत जाऊन तेवढ्याच जोमाने आज परत सकाळी 9 वाजता विद्यार्थी आनंद बाजारसाठी या ठिकाणी शाळेमध्ये उपस्थित राहिलेत. आणि मनसोक्त असा आनंद बाजारचा आनंद शाळेतील या चिमुकल्यांनी घेतलेला आहे. यामध्ये सुरुवातीला शाळेचे जे काही आमचे अध्यक्ष, सचिव, शाळेच्या सदस्या, हे सगळेजण उपस्थित होते. त्यामध्ये दीपालीताई पटवर्धन संस्थेच्या सदस्या, दुसऱ्या सदस्या ज्योतिताई कोराळकर, त्याचबरोबर संस्थेचे सचिव दिनेशभाऊ दारुणकर, शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष विशाल धारणगावकर सर आणि मोठ्या प्रमाणात पालकवर्ग या ठिकाणी उपस्थित होते. या सर्वांनी, त्याचबरोबर लहान बालवाडीतील विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांसमवेत असणारे पालक यांनी देखील या आनंद बाजारचा आनंद हा आमचा द्विगुणित केला. त्याबद्दल मी सर्व उपस्थित पालकांचे, त्याचबरोबर संस्थेचे सदस्य, शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन कमिटीचे सदस्य
या सगळ्यांचं मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतोय की त्यांनी आजच्या या आमच्या छोट्याशा कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांचं, आणि जेव्हा आनंद बाजार त्या ठिकाणी संपला, आनंद बाजार संपल्यानंतर तेवढ्याच लगबगीने विद्यार्थ्यांनी मैदान अगदी काही क्षणामध्येच एकदम स्वच्छ करून ठेवलं की जणू आज या ठिकाणी आनंद बाजार हा झाला नाही असं परत वातावरण त्या ठिकाणी शाळेचं जे ग्राउंड होतं ते ग्राउंड एकदम स्वच्छ करण्यात आलं. एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. विश्राम मार्केटची गडबड करा समता SIP ची निवड. समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज SIP. आता 8% फिक्स्ड रिटर्न सह तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी. समता पतसंस्था. टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा व सुरक्षितता वाढवा. संपर्क 77 22 01 02 22.